मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. मी खूप विचार केला. तू जे कन्फेस केलंयस ते कदाचित खरं असेल असं वाटतंय मला. अथर्व, मी तुझ्याशी का खोटं बोलेन? मी तुला जे काही सांगितलं किंवा सांगणार आहे ते सगळं खरं आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणं तसं अवघड आहे आता. पण मला जे फील होतंय ते मी घरात कोणाला सांगू, कोणासोबत शेअर करू ते कळत नाही मला. मला सांग ना, तुला जे बोलायचंय, जे काही तुझ्या मनात आहे ते माझ्याशी बोल, फ्रीली बोल. अथर्व, हे बघ, जे आपल्या नशिबात होतं ते घडलंय, ते आपण बदलू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, नेहमी होतं आणि नेहमी राहील. आणि मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करणार आहे. बिलीव्ह मी. माया, जे घडलं ते माझ्याही हातात नव्हतं. पण तू जे म्हणते ते खरं असेल तर मला भीती वाटते की पुढे कसं होईल. जर हा सगळा खरंच मीराचा प्लॅन असेल माझ्या आईला अडकवण्यासाठी तर आय नो हे सगळं तुला आता एक्सेप्ट करणं खूप कठीण आहे, खूप कन्फ्युजिंग आहे हे सगळं. आय कॅन अंडरस्टँड. पण अथर्व, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत कायम आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. कदाचित आत्ता आपण दोघांनी एकत्र यावं हेच आपल्या डेस्टिनीला हवंय. अथर्व, ट्रस्ट मी, माझं अजितशी लग्न झालेलं नाहीये. हा सगळा फक्त ड्रामा आहे. आणि मुद्दा राहिला मीराचा. तू बघू शकतोस की ज्या दिवसापासून ती या घरात आली आहे त्या दिवसापासून सगळ्यांसाठी तिने प्रॉब्लेम्स क्रिएट केले. कोणी खुश नाही या घरात. अथर्व, मला माहिती आहे हा डिसिजन जो तुला कदाचित घ्यावा लागणार आहे हा कठीण आहे, पण सगळ्यांचं भलं आहे यात. ट्रस्ट मी, ज्या दिवशी आपण मीराला या घराबाहेर काढू त्या दिवसापासून सगळेजण पुन्हा सुखाने नांदतील. एव्हरीबडी विल बी हॅपी. सगळं आपोआप नीट होईल. आणि आत्तासाठी आपल्याकडे हाच एक ऑप्शन आहे की आपल्याला मीराला घराबाहेर काढायचंय, सगळ्यांच्या भल्यासाठी.